हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. प्रिया आणि रिया शाळेत आल्यावर दोघी पण उतरतात. त्यांच्याबरोबर हे दोघे पण उतरतात आणि त्यांना बाय करतात. त्या दोघी गेल्यावर ते दोघे पण कारमध्ये बसतात. आता ते दोघं आणि ड्रायव्हर असं तिघेच जण असतात. धीरज मागे तिच्या बाजूला बसलेला असतो, पण त्यांच्यामध्ये खूप अंतर असतं. धीरज नेहमीसारखा निवांत बसलेला असतो, तर शिवांशी खिडकीच्या बाजूला एकदम चिकटून बसलेली असते. दोघांमध्येच बरीच शांतता होती. शिवांशीला तर अजून पण त्याचं मघाचं वागणं आठवत होतं आणि ते आठवलं की तिच्या अंगाची थरथर होत होती. बाहेर बघत असताना शिवांशीला कॉलेज जवळ आल्याचं कळतं. तशी ती कार थांबवायला सांगते. कार थांबवा. का? प्लीज. शिवांशी का? तो थोडा रागात बोलतो. कॉलेज जवळ आला आहे आणि पार्किंगमध्ये कोणी आपल्याला असं एकत्र बघितलं तर म्हणून. शिवांशी धीरजला पण ते बोलणं पटतं आणि तो ड्रायव्हरला कार थांबवायला सांगतो. तुझा फोन दे. ती उतरत असते की धीरज बोलतो. तशी ती गोंधळते. का? शिवांशी विचारते. मला उलट विचारू नकोस. जे सांगितलं आहे ते दे. धीरज बोलतो. तशी ती जास्त काही न बोलता पर्समधून फोन काढून त्याच्या हातात देते. तो फोन घेतो, पण त्यावर लॉक असल्याने तो परत तिच्याकडे देतो. लॉक कोण ओपन करून देणार? तो बोलतो. तशी ती लगेचच स्वतःजवळ घेऊन लॉक ओपन करून देते. तो त्यात काहीतरी करतो. तसा त्याचा फोन वाजतो. हा माझा नंबर आहे. काही गरज लागली तर कॉल कर. आणि हो, नवरा आहे हे लक्षात असू दे, बोलतो धीरज तिच्या हातात फोन देत. शिवांशी एकदा त्या नंबरकडे तर एकदा त्याच्याकडे बघते. तो भुवया उंचवून काय बोलतो तशी ती नकारार्थी मान हलवते. मग उत्तर देण्याची वाट बघत असते. धीरज बोलतो तशी ती लगेच उतरते. त्यांच्या मागे तिची कार होतीच. ती लगेच कारमध्ये जाऊन बसते. ती कारमध्ये बसताच ड्रायव्हर कार चालू करतो आणि त्यांच्या कारच्या बाजूने कार नेतो. त्यांची कार पुढे गेल्यावर धीरजची कारसुद्धा निघून जाते. नको तेव्हा नवरा नवरा करून हक्क दाखवत असतात. पण यांना काय एवढा राग आलाय? पण मी यांना का नाही सांगितलं? अवघड आहे यांचं. कसला राग येतो यांना? शिवांशी मनात विचार करत असते. तिची कार कॉलेजच्या पार्किंगमध्ये येते. ती भानावर येते आणि कारमधून उतरते. ती खाली उतरते तसं सगळ्यांच्या नजरा तिच्यावर असतात. तिला ऑकवर्ड वाटतं, पण ती कोणाकडे न बघता तशीच चालत स्टाफ रूममध्ये जाते. स्टाफ रूममध्ये गेल्यावर तिथे कोणी नसतं कारण तिला थोडा उशीर झालेला असतो. ती लगेच तिच्या लेक्चरला जाते. लेक्चर संपवून ती कॅन्टीनमध्ये एकटीच एका बाजूला बसून वडापाव खात असते. ती खात असते की मागून कोणीतरी येऊन तिचे डोळे बंद करतं. आधी तर शिवांशी घाबरते, पण नंतर ती त्या व्यक्तीला ओळखते. तशी ती गालात हसत त्यांचं नाव घेते. अमय, आय नो तू आहेस. ती गालात हसत बोलते. तसा तो हात काढून तिच्या समोर बसतो. काय यार, ओळखलंस तू? मला वाटलं नाही ओळखशील. किती वर्षांनी भेटतोय आपण, तरीसुद्धा तू ओळखलंस? अमय, हा मग तू माझा सर्वात जवळचा आहेस, मग तुला कसं विसरू शकते? शिवांशी, हा ते तर आहे बघ. मग शेवटी आलीस ना माझ्या मागे? हसतो अमय. मला काय पिसाटलेलं कुत्रं चावलंय का जे तुझ्या मागे यायला? शिवांशी तोंड वाकडं करत बोलते. मग इथे काय करतेस? अमय विचारतो. माझी बदली इथे झाली आहे, त्याला मी काय करणार? शिवांशी म्हणते. ओम, तर हे कारण आहे का? अमय बोलतो. हो. बाय द वे, तुझी सुट्टी कशी गेली? शिवांशी विचारते. एकदम मस्त. आता आपण दोघे एकत्र असणार, त्यामुळे हे किती मस्त असणार ना? अमय म्हणतो. हो ना, इथे आल्यापासून तर कोणीच माझ्या ओळखीचं नाही. मला एकटं एकटं वाटत होतं. ते तर बरं तू आलास, शिवांशी हसतच बोलली.
बरं वडापाव खा. शिवांशी हे बोलतच होती की तिचे बोलणे पण पूर्ण न करून देता लगेच तिच्या प्लेटमधला वडापाव घेतो. तर तुझं काही नाही होऊ शकत, शिवांशी हसतच बोलली. ए हे काय? अचानक अमयचं लक्ष तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे जातं. तसा तो जोरात ओरडतो. तसे आजूबाजूचे सगळेच त्यांच्याकडे बघू लागतात. हळू ओरड ना, सगळे कसे बघत आहेत बघ. शिवांशी हळू आवाजात त्याला ओरडते. तसा तो आजूबाजूला बघतो. आजूबाजूला कॅन्टीनमधले सगळेच चेहरे त्यांच्याकडे बघत होते. सॉरी, ते चुकून. प्लीज तुम्ही तुमचं कंटिन्यू करा, अमय बोलतो. तसे सगळे परत स्वतःच्या नादात गुंततात. तू लग्न केलंस? अमय बोलतो. आता त्याचं लक्ष तिच्या मंगळसूत्राकडे जातं म्हणून तो बोलतो. भांगातलं कुंकू घामाने गेलं होतं, त्यामुळे त्याला ते दिसलंच नाही. हो, शिवांशी म्हणते. आणि मला सांगावंसं नाही वाटलं का? मी कोणच नाही का तुझा? अमय म्हणतो. असं काही नाही आहे, खूप गडबडीत झाले लग्न. मला कोणालाच सांगायला भेटलं नाही. 2 दिवसात लग्न ठरून झालं. पण शिवांशी एवढ्या लवकर झालं, पण कसं काय आणि कोणाबरोबर झालं? अमय सॉरी, नाही सांगू शकत मी. शिवांशी पण का? आणि हे लग्न तुझ्या मर्जीने नाही झालं आहे का? अमय बोलतो. असं काही नाही आहे, लग्न माझ्या मर्जीनेच झालं आहे, शिवांशी म्हणते. मग सांग ना, कोण आहे तो? अमय विचारतो. अमय मी नाही सांगू शकत, प्लीज समजून घे, शिवांशी म्हणते. शिवांशी आपण आजपर्यंत एकमेकांपासून काहीच लपवलं नाही, मग आज का? माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तर तुलाच सांगितल्या आहेत मी, मग तू पण का मला सांगू शकत नाही का? प्लीज अमय. अमय माझी वहिनी आणि क्युटी ईशा कशी आहे? शिवांशी विषय बदलतच बोलते. आणि हे अमयला कळतं, दोघी पण मस्त आहेत. ईशाला कधी बघायला येणार आहेस? ती जन्मल्यापासून एकदाही नाही आलीस तू. अमय हो रे, अरे मला नाही जमलं, लवकरच येईन मी, शिवांशी म्हणते. नेक्स्ट मंथमध्ये तिचं बारसं आहे, तुम्ही दोघं जोडीने यायचं आहे. बाळाचं नाव तू ठेवणार आहेस? अमय मी का? शिवांशी म्हणते. कारण तू बाळाची आत्या आहेस, अमय म्हणतो. त्याचनंतर ओके फाईन, शिवांशी हसतच बोलली. अमय आणि शिवांशी पहिल्यापासूनच एकत्र होते. एवढंच काय तर कॉलेज आणि पुढचं शिक्षण पण त्यांनी एकत्र केलं होतं. अमयला बहीण नसल्याने शिवांशी दरवर्षी त्याला राखी बांधायची. दोघांनी एकमेकांपासून काहीच लपवलं नव्हतं. यांच्याबरोबर आरुषी कॉलेजपासून जॉईन झाली होती. अमयला एक मुलगी आवडली होती, तेव्हा शिवांशी आणि आरुषीने त्याला खूप मदत केली होती. दोघांचं जमवायला त्यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यानंतर दोघांचं लग्न झालं आणि आता त्यांना एक गोड अशी मुलगी ईशा होती. अमय मी तुला सगळं सांगते, पण तू कोणालाही म्हणजे कोणालाही सांगायचं नाही, शेवटी शिवांशी हिम्मत करून बोललीच. कारण किती दिवस ती या गोष्टी स्वतःपर्यंत ठेवू शकत होती. तिला आतून गुदमरल्यासारखं वाटत होतं. नाही सांगणार, ईशाची शपथ, हातावर हात ठेवत बोलतो अमय. अमय माझं लग्न, ती त्याला सगळं सांगते, अगदी तिच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल पण सांगते. कारण ही गोष्ट तर तिने आरुषी आणि चार्लीला सुद्धा सांगितली नसती. कारण तिने सांगितली असती तर त्यांनी काहीतरी केलं असतं. त्यामुळे बापरे, तुझे लग्न धीरज राजपूत बरोबर झाले आहे, टॉप 10 बिझनेसमनमधला एक तो. अमय शॉक होत बोलतो. तर त्यानंतर हो, त्यांच्याबरोबरच झालं आहे, शिवांशी म्हणते. शिवांशी पण तू हे का केलं? काकीने वचन जरी दिलं असलं तरी स्वतःचं लाईफ का खराब केलं? त्यात तू त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर पण साईन केलं. मूर्ख आहेस का तू? अमय तिच्यावर चिडून बोलतो. हे बघ, मला कोणाला तरी सांगायचं होतं म्हणून तुला सांगितलं. प्लीज त्याच्यावर तू काही बोलायचं नाही आता, मला काही ऐकायचं नाही अजून, शिवांशी डोकं पकडत बोलते. तर त्यावेळी ओके फाईन, अमय बोलतो.
मी जाते, माझं लेक्चर आहे, पण प्लीज आता कोणाला काही सांगू नकोस, शिवांशी म्हणते. शिवांशीने खूप विश्वासाने तिच्या मित्राला सांगितलं आहे. नाही सांगणार, डोंट वरी. अमय तिच्या हातावर थोपटून बोलतो. तशी ती स्माईल करून बाहेर जाते. धीरज, जर तुझ्यामुळे माझ्या बहिणीला त्रास झाला तर मी तुला सोडणार नाही, अमय मनातच बोलतो आणि तो पण बाहेर जातो. इकडे धीरज त्याच्या केबिनमध्ये बसून काम करत असतो की धाडकन दरवाजा ओपन करून मायरा आतमध्ये येते आणि तिला आलेलं बघून धीरज तिला गोंधळूनच बघतो. धीरज त्याच्या केबिनमध्ये बसून काम करत होता. तो त्याच्या कामात व्यस्त होता की तेवढ्यात त्याच्या केबिनचं दार धडकन आत ढकलून कोणीतरी येतं. धीरज समोर बघतो तर मायरा असते. तिला असं अचानक आलेलं बघून धीरजच्या कपाळावरती आठ्या येतात. व्हॉट द हेल मायरा, धीरज बोलतो. मॅम प्लीज तुम्ही असं नाही करू शकत. गुरु आणि गुरुची सेक्रेटरी आत येतात. मायरा दोघांकडे दुर्लक्ष करून धीरजच्या जवळ जाते. धीरज, तू माझे कॉल का रिसीव करत नाहीस, मायरा त्याच्याजवळ येऊन बोलते. ते दोघं केबिनमध्ये असल्यामुळे धीरज तिला काही न बोलता त्या दोघांना नजरेनं बाहेर जायला सांगतो. तसे ते दोघंजण बाहेर जातात. मायरा, हा काय मूर्खपणा आहे. धीरज, मग तू माझे कॉल का उचलत नाहीस, किती दिवस झाले करत आहे. मायरा, मी कामात होतो, धीरज म्हणतो. एक कॉल उचलायला सुद्धा तुला वेळ नाही आहे का, एवढा कसला बिझी आहेस रे तू. मायरा डोळ्यात खोटं पाणी आणत बोलते. बेबी, असं काही नाही आहे, मला खरंच वेळ नाही भेटला, धीरज तिच्या डोळ्यातलं पाणी बघत बोलतो. त्यानंतर धीरज, मी तुला खूप मिस केलं, तुला माहीत नाही मला तुझी किती आठवण येत होती. ती त्याला मिठी मारतच बोलते. सॉरी बेबी, मला खरंच वेळ नाही भेटला. तुझं माझ्याकडे काही काम होतं का, धीरज म्हणतो. त्यानंतर, हो ना, खूप दिवस झाले तू मला भेटायला आला नाहीस, आपण दोघं एकत्र कुठे बाहेरही गेलो नाही, मायरा म्हणते. बेबी, मला वेळ नव्हता, असता तर नक्की गेलो असतो, धीरज म्हणतो. नाही, आज आपण दोघं बाहेर डिनरला जायचं आहे, मायरा हट्ट करत बोलते. मायरा, माझं एक, धीरज बोलत असतोच की आता नाही, आज मी तुझं काही ऐकणार नाही, आपण जाऊया ना प्लीज ना. मायरा, ओके फाईन, जाऊ डिनरला, धीरज ये, थँक्यू म्हणत ती त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. खूप दिवसांपासून असलेला तोही ही संधी कशी सोडणार. तो पण लगेच तिला स्वतःजवळ ओढतो आणि पेशंटली तिला किस करू लागतो. किस करत करत तो तिला त्याच्या केबिनमध्ये असलेल्या रूममध्ये घेऊन जातो आणि तिनं तर कधीच त्याला त्याच्या हवाली केलेलं असतं. रूममध्ये येऊन तो तिला बेडवर आडवं करतो आणि तिच्या चेहऱ्यावर मानेवर ओठ फिरू लागतो. तिचा ड्रेस खांद्यावरून कधीच खाली आला होता. तो तिच्या ड्रेसच्या जीपला हात लावणार इतक्यात बाहेर डेस्कवर असलेला फोन वाजतो. धीरजला तिला सोडायची अजिबात इच्छा नसते, पण फोन कंटिन्यू वाजत असतो. त्यामुळे नाईलाजाने तो तिला सोडून फोन उचलायला जातो. तो जाताच ती उठून बसते आणि ड्रेस ठीक करते. हॅलो धीरज, धीरज म्हणतो. हॅलो धीरज, कुठे आहेस तू, चार्ली म्हणतो. माझ्या केबिनमध्ये. का, धीरज म्हणतो. मग केबिनचं दार का बंद आहे. चार्ली, तू केबिनच्या बाहेर आहेस, धीरज म्हणतो. मायरा आल्यावर तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवल्यावर धीरजने डोअर लॉक केलं होतं. हो, आत्ताच्या आत्ता डोअर ओपन कर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. चार्ली थोडा रागातच असतो. त्यानंतर व्हॉट हॅपन, काय झालंय, धीरज त्याला विचारतो. तो डोअर ओपन कर, चार्ली बोलतो. तसं धीरज डोअर ओपन करतो. चार्ली आत येत धीरजला रागाने बोलू लागतो. चार्ली खूप चिडलेला असतो धीरजवर. माझी बहीण तुझ्या आयुष्यात असताना तुझी हिंमत कशी झाली, मायरा इथे काय करत आहे, चार्ली धीरजला जाब विचारतो. चार्ली, माइंड युअर लँग्वेज, आणि तुझी बहीण असताना म्हणजे काय रे,
तिलाच काय, तुम्हाला पण आधीच सांगितलं आहे, तिच्या आणि माझ्यामध्ये काही नातं नाही आहे. धीरज म्हणतो. धीरज, तुझी बायको आहे ती, आणि ती असतानासुद्धा तू दुसऱ्या एका बाईसोबत. चार्ली बोलत असतोच की एक्सक्यूज मी, बाई काय बाई, मी एक मुलगी आहे, आणि दुसरी गोष्ट, ती त्याची बायको नाही. तिला जबरदस्ती तुम्ही त्याच्या आयुष्यात आणलं आहे. तू आधीपासून माझा होता आणि आता राहणार आहेस. मायरा धीरजच्या हातात धरत बोलते. त्याचनंतर आता इथे मी तुझ्याशी बोलत नाही आहे धीरज, तू असं कसं करशील, मला स्वप्नातसुद्धा वाटलं नाही रे. मित्र आहेस ना माझा, आणि मित्राच्या बहिणींवर असा अन्याय करत आहेस तू, तुला काही वाटेना का? तर आता तो धीरजला बोलत असताना, चार्ली असलं काही मला बोलू नकोस, कळलं का? धीरज म्हणतो, मी नाही तुझ्यावर अन्याय केला, तो तर तुम्ही केला आहे. तुम्हाला सगळं माहीत असूनसुद्धा तुम्ही तिचं लग्न माझ्याशी लावलं, यात माझी काय चूक? मी तिला सगळं सांगितलं आहे. सगळं माहिती असूनसुद्धा ते माझ्यासोबत आहे, त्याला मी काय करू? प्लीज तू इथून जा, आम्हाला डिस्टर्ब नको करूस. धीरज, सिरियसली धीरज तू? चार्ली बोलत असतो. त्याला विश्वास बसत नसतो की त्याचा मित्र त्याच्याशी अशा पद्धतीने बोलत आहे. तुला कळलं नाही का त्याने काय सांगितले? त्याने सांगितलं आहे की इथून जा, आम्हाला प्रायव्हसी हवी आहे. सो निघ इथून, लवकर निघ, मायरा म्हणते. तो धीरजकडे बघतो, पण धीरज काही बोलत नाही. त्यामुळे तो रागात तिथून निघून जातो की मागून मायरा त्याला आवाज देत अडवते, तुझ्या त्या सो कॉल्ड बहिणीला सुद्धा सांग, धीरज माझा आहे, त्यामुळे त्याच्या आयुष्यातून निघून जा, नाहीतर तिला कसं घालवायचं ते मला चांगलंच माहिती आहे. तिच्या आयुष्याच्या बरबादीला धीरज नाही तर तुम्ही सगळे जबाबदार आहात. त्यामुळे आता धीरजला जबाबदार करणं बंद करायचं. त्याला काही बोलले तर मी ऐकून घेणार नाही. मायरा त्याला बोट दाखवत बोलते आणि परत धीरज जवळ येते. चार्ली आता तसाच त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. धीरजच्या केबिनमधून गुरु आणि त्याची सेक्रेटरी बाहेर आले आणि त्यांच्या कामाला लागले. चार्ली त्याच्या केबिनमध्ये येतो. येताना त्यानं पाहिलं, बाहेरच्या लोकांमध्ये कुजबूज चालू होती. त्यातून कळलं की मायरा ऑफिसमध्ये आली आहे. तो गुरुला बोलवून विचारतो. तेव्हा गुरु सांगतो की मायरा आली आहे आणि दोघं केबिनमध्ये आहेत. तसं चार्ली लगेचच त्याच्या केबिनमध्ये जातो आणि आजपर्यंत कधी मायरा त्याला काही बोलली तरी धीरज तिला तिथल्या तिथे टोचायचा, पण आज तो एका शब्दाने काही बोलला नाही, म्हणून चार्लीला खूप राग येत होता. मायरा जे बोलली ते शब्द त्याच्या कानात घुमत होते. आपल्यामुळे आपल्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं त्याला वाटत होतं. मनात काहीतरी ठरवून तो केबिनमधून बाहेर निघाला. इकडे तो गेल्यावर मात्र धीरजचा चेहरा उतरला. त्याला आता कशातच रस नव्हता. मायरा त्याच्या जवळ येऊन त्याला हक करत होती, पण धीरजने तिला लांब केलं. काय झालं धीरज? मायरा त्याला विचारते. मायरा, आता माझा मूड नाही आहे, तू आता जा. आपण तू रात्री नक्की भेटणार ना? मायरा म्हणते. धीरजसुद्धा आता शांत असतो. तो आता खूपच गोंधळलेला आहे. हो नक्की, तू आता जा प्लीज धीरज. तशी मायरा आता त्याला मिठी मारून निघून जाते. ती जाताच धीरजचे चेअरवर डोकं ठेवून डोळे बंद करतो. चार्लीला बोललेलं त्याला नाही आवडलं, पण ते बोललेलं ऐकून त्यालाही राग आला होता, म्हणून तो चार्लीशी तशा पद्धतीने बोलला. तर पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.